नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत फुटाण्याचे लाडू। त्यासाठी लागणारे साहित्य आहे फुटाणे, त्यानंतर खारीक घेतली आहे थोडीशी मी, गूळ आणि तूप। तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊ। त्याच्यासाठी तूप जर टाकलं तर लाडूचं टेक्स्चर पण छान लागते, त्यामुळे थोडंसं आपण त्याच्यामध्ये ते बांधायला पण सोपे जातात। आपण हे थोडेसे फुटाणे त्याच्यामध्ये असे तुपामध्ये फ्राय करून घेऊयात। तुम्ही बघू शकता या ठिकाणी फुटाणे मस्त थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण भाजलेले आहे मस्त, ते आपण खाली पराठीमध्ये काढून घेऊया। त्यानंतर तूप टाकून आपण त्याच्यामध्ये ही खारीक जी आहे ती भाजून घेऊया। खारीक आपल्याला जास्त भाजायची नाहीये, थोडीशीच फक्त गरम करायची आहे। आपण खाली उतरून त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर एकत्र मिक्स करून थोडंसं थंड होऊ देऊ। त्यानंतर हे मिक्सरमध्ये टाकून समप्रमाणामध्ये गूळ टाकून मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बारीक अशी आपण त्याची पावडर बनवलेली। तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण त्याची बारीक अशी पावडर बनवून घेतली आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये तूप टाकूयात। त्यामध्ये आपण हे जे काढलेलं जे आहे पावडर ती त्यात घालून घेऊयात। लाडू बांधायला सोपे पण जातात आणि त्याची चव पण आहे ती वेगळी लागते। त्यानंतर हे पीठ मस्त भाजून घ्यायचं आपल्याला तुपामध्ये, छान परतवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता तर थोडासा लालसर रंग आलेला आहे। मी 10 मिनिटं हे मंद आचेवर भाजून घेतला आहे। त्यानंतर आपण बाहेर काढून घेणार आहोत ताटामध्ये। तुम्ही बघू शकता आता गरम आहे, तोपर्यंत आपल्याला त्याचा लाडू बांधून घ्यायचा आहे, जेणेकरून थंड झालं आपल्याला बांधता येणार नाही। मी छोटे छोटेच बांधते, कारण की माझ्या छोट्या मुलाला खाता येत नाही एवढा मोठा लाडू। तुम्ही बघू शकता हा लाडू तयार झालेला आहे। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।